27% आरक्षण दिलं. आज महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर, अनेक IPS रँकपर्यंत पोहोचलेले अधिकारी, अधिक कलेक्टर झालेले अधिकारी, अनेक जण रेव्हेन्यूमध्ये कुठे कुठल्या जागांवर आहे. ती मेहरबानी पवारसाहेबांची आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेही नसलेला बंजारा, वंजारी, माळी, धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचं मोठं काम प्रस्थापित जातींच्या विरोधात जाऊन माननीय पवारसाहेबांनी केलं. त्यामुळे पवारसाहेबांचं जे योगदान आहे ओबीसीच्या भल्यासाठी ते इतर कोणाचंच नाही आहे. त्याचबरोबर मी एका गोष्टीचा निषेध करतो, तो म्हणजे भुजबळ साहेबांचा आमचे वैचारिक मतभेद झाले, ते ज्या पद्धतीने पवारसाहेबांशी बरोबर त्यांनी केलं ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही. पण माननीय भुजबळ साहेबांबद्दल ते ज्या मंत्रिमंडळ आमदार ज्याचे त्यांनी असं म्हणणं हे असंविधानिक आहे. त्या मंत्रिमंडळातले ते सहकारी आहेत. खरं तर त्यांनी पण मंत्रिमंडळातच हे सगळं बोलायला पाहिजे. ते मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी ओबीसीची बाजू कमी पडते त्यांची मांडणी, हे दिसतंय. त्यांनी निर्णय घ्यावा, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. आमचं मत स्पष्ट आहे आणि आम्ही त्याच्यापासून गेले अनेक वर्ष तसेच राहिलो आणि पुढचे अनेक वर्ष तसेच राहू की मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आमची भूमिका आहे. आम्हाला वाद घालायचे नाहीत. मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मराठ्याने आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो, हजारो. आपण सगळे बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणं लावावीत ही काही जणांची इच्छा आहे. कारण का बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊच शकत नाही, माहिती आहे त्यांना. त्यामुळे बहुजनांना एका बाजूला काढा आणि मराठ्यांना एका बाजूला काढा आणि कोंबडे झुंजवत ठेवा. मिळतं काय कोणाला ठेंगा. आता त्या सर्क्युलरमध्ये आहे की सगळे सोयऱ्यांना पण तुम्ही सर्टिफिकेट द्या, बरोबर आहे ना. आता माझी बायको ब्राह्मण आहे, तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून सर्टिफिकेट देणार का? सगळे सोयरे झाले ना. तिच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का? माझ्या बायकोच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का? सगळे सोयरे आहेत. नातं रक्ताचं आमचं. मग ह्याच्यापुढे करा कायदा की इंटरकास्ट मॅरेज केलं समजा एखादे मागासवर्गीयाने एखाद्या सवर्ण मुलीबरोबर, त्या सवर्ण मुलीच्या किंवा सवर्ण एखाद्या मागासवर्गीय महिलेने जर एखाद्या पुरुषाशी लग्न केलं तर मुलाची जात, त्या मुलीची जात लागली पाहिजे मुलाला, जन्माला आलेल्या मुलाला. तुम्ही पुरुष सत्ताकच का सत्ता राबवता? का महिला महत्वाची नाही संसारामध्ये? त्यामुळे आमची मागणी आता की एखाद्या मागासवर्गीय महिलेने सवर्णाशी लग्न केलं तर त्या मागासवर्गीय महिलेची जात तिच्या मुलांना लागली पाहिजे. किंवा तिच्याच गर्भात नव्हता तो मुलगा बाहेर पडतो, त्याच्यात पुरुषाचं काय? असं सगळे सोयरे करण्यापेक्षा अशी पुरोगामी घोषणा करा ना की ह्याच्या पुढे आईची जात लावली जाईल आणि जर ती मागासवर्गीय असेल तर पूर्ण सवलती पोरांना मिळतील म्हणून, म्हणजे मुला मुलींना जे कोणी होतील पुढची पिढी. तेव्हा या आगी लावण्याची कामं बंद व्हावीत. हिंदू मुसलमान जसे एकमेकांपासून बाजूला करून टाकले या देशात, तसे ओबीसी आणि मराठा बाजूला करण्याचं काम हा सत्ताधारी पक्ष करतोय आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि सगळे सोयरे हा सर्वात डेंजरस शब्द त्यांनी या ह्याच्यात घातलेला आहे. सगळे सोयरे याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं, नाहीतर आमच्याही सगळ्या सोयऱ्यांना वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करावी. आम्ही ओबीसी आहोत आणि आमची भाकरी ही आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला मिळालेली आहे. मग तेच आज आमच्या कार्यकर्त्यांनी बनवून आणलं होतं, ती आम्ही तुमच्या समोर ठेवतो. घ्या घ्या मारे घ्या घ्या. पवारसाहेब पाठवा. आणि मुळात मंडल आयोगामुळे आम्हाला ही भाकरी मिळालेली आहे आणि ती पवारसाहेबांमुळे मिळालेली आहे. असं आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर येऊन जो भुजबळ भूमिका मांडतायत ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावी ना.
ते मंत्रिमंडळात कुठेतरी कमी पडत आहेत, त्यांच्या बाजूनी उभं राहायला कमी पडत आहेत. आणि मला अधिक बोलायला लावू नका. भुजबळ साहेब तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की आपण जेव्हा संयुक्तरित्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसी, बीसी, एससी, एसटी यांच्या फायली फायनान्समध्ये कोण दाबून ठेवायचं? फंड द्यायला कमतरता कोण करायचं? जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम असेल तर सांगा जरा, सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा? आदिवासी मंत्री होते धुळे नंदुरबारचे केसी पाडवींना विचारा बरं किती छळलंय कोणी. तेव्हा हे असली राजकारण आम्हाला समजायला जाऊ नका. जा केसी पाडवीला विचारा की आदिवासीच्या बाबतीत कसे अन्याय करायचे. रोख नेमका कोणाकडे? समझने वाले को इशारा काफी होता है. राष्ट्रवादी याच्या पुढे घोषणा घेऊन चालेल, बहुजन जुडेगा बहुजन जुडेगा देश बढ़ेगा. ओबीसीसाठी येणाऱ्या काळामध्ये काही मोर्चे किंवा या ठिकाणी तुमच्याकडून काय भूमिका असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सांगितलं की ओबीसींनी एकत्रच राहावं आणि मराठा समाजाला समर्थन द्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसींचा कमी करून त्यांना देता कामा नाही. कारण ओबीसी हा 5000 वर्ष पिचलेली जात आहे. छगन भुजबळांनी आज समर्थन केलेलं आहे आणि इतर आभार मानलेले तुमचे आभार मानले त्यांनी का? तुम्ही त्यांची पाठराखण करताय? नाही, पाठराखण नाही. जिथे अन्याय आहे तिथे अन्याय आहे हे शब्द उच्चारणे भुजबळांविरुद्ध 75 वर्षाच्या राजकीय परिपक्व. ठीक आहे, माझे मतभेद झाले, पवार साहेबांच्या बाजूने मी गेलो, ती वेगळी गोष्ट आहे. पण असं राजकारण ठीक आहे, भाषा झाली त्यांच्या म्हणजे सॉरी मी तो शब्द नाही उच्चारू शकत, मी काही उच्चारतो, पण असं नाही, असा अपमान नाही करायचा. हे मान्यच नाही आपल्याला. आणि का नाही त्यांच्या पक्षाने निषेध केला? भुजबळांना एकटं का पडलं त्यांच्या पक्षाने? कुठे गेले सगळे मोठे नेते? कुणाला घाबरतायत? ते कुठल्या जातीचे पातीचे द्या सोडून, पण मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याविरुद्ध असं बोललं जातं तेव्हा तुम्हाला वाटत नाही? एरवी भुजबळांच्या भूमिकेशी लांब जाताना मोठ्यांनी येऊन पत्रकार परिषदा घेतल्या की आमचा आणि भुजबळांचा काही संबंध नाही, राष्ट्रवादीची ती भूमिका नाही. मी नंतर एखादी जरी सांगेन की ओबीसी, बीसी, एससी, एसटी बद्दल इथल्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय होती. आणि म्हणून आम्ही फक्त शरद पवार पुरोगामी आहेत एवढंच म्हणतो, बाकी आम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडते आहे, अजून संपलेली नाहीये. काय एकंदरीत ती चर्चा झाली त्यासाठी? अजून चर्चा प्राथमिक ह्याच्यावरती आहे. आज पहिल्यांदा आंबेडकर साहेब आले होते, पण मी एवढंच सांगू इच्छितो की ते प्रचंड पॉझिटिव्ह आहेत आणि 100% आघाडी होईल. शेवटमध्ये म्हणत होते राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आम्ही आहे, त्यांच्यापर्यंत राहू द्या, माझं काय म्हणणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.